जीवनाची सूत्रे. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला. त्यांनी संघर्ष करून जे काही मिळवले ते तुम्हाला सहज मिळाले, संघर्ष न करता मिळाले. तुमच्या नकळत त्यांच्या खांद्यावर बसून तुम्ही हे जग पाहू लागलात. जत्रेत चालणारे बालक लगेच कंटाळते, कारण त्याला फक्त जमीन आणि लोकांचे पायच दिसतात. मग त्याला त्याचे पालक खांद्यावर उचलून घेतात आणि त्याचे जीवन रंगीबेरंगी होते. पक्षी पहा, जीवनाशी संघर्ष करून करून चोचीत काही मिळवून आणतात आणि त्यांची मिळकत विनासायास त्यांच्या पिल्लांना मिळते. प्रत्येकजण जगण्याचा संघर्ष करीत असतो आणि हा संघर्ष करत असताना विविध अनुभव घेत असतो आणि त्या अनुभवांच्या आधारावर आपली पुढील जीवनाची सूत्रे ठरवत असतो. तसेच ही घनघोर संघर्ष करून स्वतःची कौशल्ये पणाला लावून मिळवलेली अनुभवाची पुडी त्याच्या मुलांना, नातवंडांसमोर विनामूल्य किंबहुना आग्रहाने उघडत असतो. माझ्या संघर्षाचा यालासुद्धा लाभ घेता यावा, माझ्या यातना याला भोगाव्या लागू नयेत. मी कणकण जगून जमा केलेली ही पुंजी याचे भांडवल बनावे. जी माझी उंची आहे तिथे उपजतच याला नेऊन ठेवावे. तो असे करतो कारण ही जीवनाची सूत्रे त्यालासुद्धा वरच्या पिढीकडून आलेली असतात. केवळ कुटुंबे, पिढ्याच या सूत्रांवर चालतात असे नव्हे, तर कंपन्या, समाज, देश सुद्धा याच तत्वांवर चालतात. फक्त या सिस्टीम्समध्ये ही सूत्रे नेत्यांकडून अनुयायांकडे आणि वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे प्रवाही होतात. सूत्रे देणाऱ्यांपेक्षा सूत्रे घेणाऱ्याचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. जीवन तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीतून, समाजातून, प्रसंगातून काय घ्यायचे ते शिकवतेच. आणि ही जीवन शिकण्याची कला तुम्हाला जन्मजात मिळाली. मनुष्यच नव्हे तर सर्वच प्राणी मात्र त्यांना जे दिसते, ऐकू येते, स्पर्शते त्यातून काय घ्यायचे ह्याचे उपजत ज्ञान घेऊन जन्माला येतात. जीवन जगण्याची अनंत सूत्रे केवळ पाहून, अनुकरण करून पुढे दिली जातात. जे केले, जे दाखवले ते आत्मसात केले जाते. अनेक वेळा पाहून पाहून आपोआप अंगीकारले जाते. याच पद्धतीने तर एखाद्याची कला, युक्ती त्याच्यापासून संपूर्ण समाजात पसरते. विस्तव, शेती, अन्न शिजवणे या व अशा अनेक पद्धतींचा विकास याच प्रकारे झाला. कुठलीही नवीन पद्धती, नवीन तंत्र याच प्रकारे दूर दूरपर्यंत पोहोचले आणि छोट्या जीवापासून आजच्या तंत्रज्ञान युगात मानवापर्यंत जीवनाने उसळी मारली. जगणारा प्रत्येक जीव एक दिवस कालावश झालेला असतो, पण त्याची जीवनाची सूत्रे अनेकांपर्यंत पोहोचलेली असतात आणि ही सहज मिळालेली जीवनाची सूत्रे त्या अनेकांचे जीवन अधिक उंचीवर नेऊन ठेवतात. चला, आपण सुद्धा घनघोर संघर्ष करू आणि आपल्या जीवनाकडून अधिक उच्च सूत्रे हासिल करू आणि जीवनभर आणि जीवनानंतर सूत्रे आपल्या प्रियजनांना सहज मिळतील आणि मग ते त्या उंचीवर बसून त्यांच्या जीवनाचा संघर्ष सुरू करतील. आपण कालावश झालेले असू, पण आपण निर्माण केलेल्या सूत्रांच्या आधारावर जीवन खूप पुढे गेलेले असेल.